हो. काय करते बाबू? हो. बाबाच्या हाताने. हो. गुड गर्ल आहे मायरा. हो ना बबी? गुगल आहे ना? मग बॅट गर्ल आहे गंदी. आमचं कधीपासून चाललंय की मला साडी घ्यायची ना, आणि त्यातली त्यात कोणाची नवीन साडी बघितली की लगेच रुसून बसते. सकाळ सकाळ मी साड्यांच्या घड्या घालत होते, लगेच आई मला पण साडी पाहिजे, आणि लगेच सकाळ सकाळ उठली तशी रुसून बसली. इकडे बघ. घेऊयात ना साडी तुला? कोणाची पाहिजे? आजीची. म्हणजे माझ्या आईसाठी मी साडी घेतली आहे, ती तिला आजीची साडी पाहिजे. घेऊयात आपण. हा आजीची देऊ तुला. आणि चल उठ देते. उठ दूध फिनिश कर मग देते. ओके. मग मायरा छान छान. आजीच्या साडीचा कलर कोणता आहे? कलर व्हाईट नाही आहे. कोणता आहे? ब्ल्यू, नेव्ही ब्ल्यू. ब्ल्यू नको. मग तुला कोणता कलर पाहिजे? व्हाईट कलरची साडी पाहिजे. हो का? ओके. मग व्हाईटसाठी आपल्याला मार्केटला जावं लागेल न्यू आणायला. जायचं ना? ओके. मग त्यासाठी दूध लवकर लवकर फिनिश करणार ना? मग आई नाही त्याच्याशिवाय देते चला. आता इथे बघा, हिची साफसफाई चालली आहे, आणि मी किचनमधून आले तर बघते तर पसारा काढला आहे आणि ब्रशने असं क्लीन चालले. आता मी तिला विचारते, तुम्ही बघा काय करते बाबू? साफ करतीये? आई करेल ना बाबू? तू करतीये? गुड गर्ल आहे बाबू. घाण झाले. हो ग, धूळ झाली ना? तू काढते का? ओके. क्लीन केलं. अजून करतीये का? म्हणजे कधी अशी मुलांची कुठे डोके चालतात, माझं तर लक्ष पण नव्हतं, आणि मी माझ्याच कामात होते. आता बघते तर त्यातला पसारा काढलाय. हा ब्रश घेतलाय जो की म्हणजे खराबच आहे, आणि त्याने अशी धूळ सगळी पुसायचं काम चालू आहे. हे बघून मला फार जास्त आनंद होतो, कारण की स्वच्छतेचं वेळ मला जेवढं आहे तेवढंच मायराला पण आहे, आणि ते असावं अशीच माझी इच्छा आहे. तिथे पण घाण आहे का? ओके. आणि बेबी काय करते याच्यामध्ये? बेबी खेळतोय. राहू दे बाबू, ती आई करेल. तू तिकडे नको करू, ती आई करेल ना. तिकडची खिडकी आई करेल, तू इकडेच कर. नको. हाय हॅलो नमस्कार, मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत, ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. आज मी तुमच्यासोबत म्हणजे जे एका व्यक्तीचे मी मनोगत ऐकले आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या गोष्टी आपल्याही आयुष्याशी निगडीत असतात, आणि प्रत्येकच माणसाच्या निगडीत थोड्या थोड्या गोष्टी ज्या काही घडत असतात ते आपणही अगदी रिलेट करत असतो. तेच मी तुमच्यासोबत इथे सांगणार आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात तर केलीच आहे, तर गप्पाही मारते तुमच्यासोबत. भरपूर दिवस झाले आपण अशा गप्पा काही मारल्या नाही आहेत. एक यूट्यूब चॅनल असंच फीडमध्ये आलं माझ्यासमोर, आणि आता त्या यूट्यूब चॅनलचं मला नावही माहिती नाही आहे, मी विसरले सध्या.
आणि फक्त एक व्हिडिओचं थोडीशी सुरुवात मी ऐकली आणि मला ते इतकं मनाला भावलं की मी ते चॅनलला सबस्क्राईबही करून टाकलं आणि त्याचे म्हणजे त्या व्यक्तींचे ते 3-4 व्हिडिओही मी पाहितले तर मनाला अगदी स्पर्शून गेले. म्हणजे वयाच्या 55व्या वर्षी त्यांनी यूट्यूब चॅनल केलं आणि चॅनल चालू केलं आणि स्वतःमध्ये काय काय बदल केले ना ते त्याने त्याच्यामध्ये शेअर केलं आहे आणि त्यांची स्वतःची जर्नी खूप जवळून त्यांनी दाखवली आहे. म्हणजे त्यांना जे 55व्या वर्षी समजलं ते आपल्याला लवकरच समजावं हाच हेतू त्यांचा त्यामागचा होता. म्हणूनच त्यांनी तो व्हिडिओ आपल्यासाठी खास बनवला होता. आणि जर मला ते चॅनलचं नाव जर सापडलं ना म्हणजे आता मला सापडेलच, आत्ता सध्या माझ्या लक्षात नाही, पण जेव्हा मला लक्षात येईल ना मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन नक्कीच. म्हणजे बघा तुम्हाला विचार त्यांचे पटतीलच. आणि जेव्हा स्वयंपाक करताना आपण पसारा होऊ नये म्हणून अति दक्षता घेतो तेव्हा असा काही पसारा माझ्यासोबत तर नक्की घडतो. तुमच्यासोबत घडतो का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर अशा प्रकारे काहीसा राडा झाला होता आणि तो मग आवरून घेतला आणि स्वयंपाक बनवला. डाळ खिचडी आणि खिचडी भात आणि काय म्हणतात सॉरी कढी हे बनवलं होतं मी आज आणि तेवढा स्वयंपाक होता. चला मग त्यांनी असं म्हटलं होतं की मला वयाच्या 55व्या वर्षी कळलं की माणसाने स्वतःमध्ये किती लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याने कसं वागलं पाहिजे आणि काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे म्हणजे स्वतःमध्ये तो आनंद शोधू शकेल. आता हे आपल्याला अगदी म्हणजे खरंही वाटणार नाही कारण की त्यांचे विचार त्या वयात तसे झालेत. आता आपल्या वयात आपले विचार वेगळे असू शकतात. प्रत्येकाचे विचारसरणी ही वेगळी असू शकते. असं नाही आहे की माझे जे विचार आहेत ते तुम्ही रिलेट माझ्याशी करू शकताल किंवा मी तुमच्याशी करू शकेन असं अजिबात नाही आहे. म्हणूनच आपण माणूस आहोत. बापरे हा पसारा. आज सकाळपासून मायरासोबत खेळण्यासाठी कोणी नव्हतं त्याच्यामुळे एवढा सगळा पसारा. कारण की घरात जर असेल ना तर असं काहीसं चालू असतं आणि मला पण मग इरिटेट होतं. ती जास्त रडते त्रास देते मग करू दे काय करायचं आहे तेवढा पसारा. आणि पसारा बघा आता मला इतका कंटाळा आला ना हा पसारा उचलायचा विचारूच नका. इकडे बघा आणि मलाच आवरावं लागणार आहे कारण की तीही आवरत असते सांगितल्यावर. पण एवढा सगळं की आता दोघींना मिळून बापरे मायरा हे कुठून आणलं तू हां? आता बघा हे तर मला माहिती नाही. कसं घेतलं तू? कुठून घेतलं? कसं कपाटात तुझा कसा हात पुरला? हां कसं घेतलं कपाटातून? हां कधी ठेवणार आहे? अगं काय मायरा असं नाही घ्यायचं बॅड मॅनर्स. इकडे बघा सकाळी पुन्हा हा आरसा फोडलाय त्याच्यानंतर मला 10 वेळा सॉरी बोलून झाले त्याच्यामुळे मी गपचूप काहीच बोलले नाही तिला. म्हटलं अजून काही बोललं मी फटके वगैरे दिले की पुन्हा रडारड आणि मला कामाला उशीर म्हणून फुटू दे म्हटलं. इकडे बघा देव तर माझे तर बघा देवघरातून केव्हाचे बाहेर आलेले आहेत आणि केव्हापासून इथेच आहेत देव. आणि आता हे तर नवीनच केलं आहे. मी इकडे किचन साफ करत असताना चेअर घेतली आहे चेअरवरती उभं राहिली आहे आणि आईच्या मेकअपमधून आईचं मेकअपचं सामान घेऊन आली. मायरा असं करायचं नाही बाबू. हां काय सॉरी बाबू तू नसतं ते छोट्या बेबीने नसतं लावायचं. आईचं आहे ना ते? हां कोणाचं? छोट्या बेबींसाठी नसतं राजा. टीचर ओरडतात. हे बघा इथे लावले इथे बघा झालं चालू. तुम्हाला दिसतंय का? दाखव. हे बघा काय करेल मग भरोसाच नाही. बघा सामान तर काय काय गोळा केलंय ना विचारूच नका. काय चाललंय? अगं काय मायरा पसारा बाबू. आईला किती सारं काम आहे राजा. हां दे ठेवून चल सगळं आईला आवरू लाग. आता आईला फरशी पुसायची. ओके हां चला पटापटा दोघी जणी आवरूयात ना. चल आईला मदत कर. ओके हेल्प करते आईला. आईला मदत करते हां चल हा देते. मग सगळं आवरलं का मग तुला खेळायला घे. हां ओके डन डन. भांडी बरं आधी भांडी बरं आवर. आता लागते मला आवरू. झालं चालू आवरायला दे. थँक्यू. चला आवर पटापट झाडू ठेवून या तिकडे. हो मी पण आवरते. हां
दोघी मिळून आवरूयात. ओके. हां. काय बोलायचं? ओके. चला आवरा पटापटा. आईचं. बाबाचं नाही आहे. बाबाचं नाही, आईचं आहे. आईचं. हेल्मेट. हेल्मेट. आवर आवर आवर, चल पटपट, आईला फरशी पुसायची. चला फिनिश करा फास्ट फास्ट. ओके. गुड गर्ल आहे ना मायरा? हां ठेव पटापट. चल ही भांडी भर पिशवीत. भर 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 पटापट आवर. हां मी पण आवरू लागते. ओके. दोघी मिळून ना. ठेव मायरा. आईला आवरू लागली तू. हां आता काय करते? मेकअप. मेकअप. मेकअप नसतं, मेकअप. ओ व्हेरी गुड. बस इथे वरती बस. आता आई फरशी पुसते. ओके. आणि जास्त खराबा करायचा नाही. ओके. आता हे खराब झालेत प्रॉडक्ट आणि तिलाच खेळायला ठेवलेत मी, असे लागतात म्हणून. लावून वगैरे देत नाही, ती अशीच खेळते. तेवढं एक ठीक आहे की ती कोणत्या गोष्टीचं जास्त असं राडा वगैरे करत नाही आणि स्वतःला पण काही करू घेत नाही. तेवढं ठीक आहे, म्हणून ते तिलाच खेळण्यासाठी ठेवलेत आता मी. बघू लावायचं नाही गालाला, चेहरा खराब होतो. ओके. हां तसंच थोडंसं थोडंसं लावायचं. ओके. हां